मी नेमकं ही गणगण करतो तरी काय ना, हा भाऊ याच्या मागा नेमकं करतो तरी काय आणि लाजतोच का बरं, हे तुम्हाला नक्की पुढे बघायला भेटणार ब्लॉग शेवटपर्यंत बघा. कसं काय मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या अँटिक ब्लॉग मध्ये. तुम्हाला माहिती मी रील शूट करतो, तर आपण चाललो होतो आज रील शूट मध्येच आपण आपल्या मित्राला घेतलं. जाता जाता आपल्याला एका नंदीचं पण दर्शन झालं. आपल्याला जायचं होतं आपल्या डेस्टिनेशन. भावांनी मला असं डेस्टिनेशनला नेलं, काय सांगू तुम्हाला. तिथं मध्ये गेल्यानंतर असं वाटत होतं आपण डायरेक्ट जंगलातच आलोय का. ते म्हणे इथं काय चांगलं निघा, त्यांनी दुसऱ्या डेस्टिनेशनला नेला. असा रस्ता होता, काय सांगू तुम्हाला. असं वाटत होतं डायरेक्ट आपण ऍडव्हेंचरच करतोय. फायनली पोहोचलो तिथं, तर हा भाऊ लागला त्या खेकड्याच्या मागा. म्हणे आपल्याला त्याला पकडायचंच. म्हणलं नको रे बाबा, कशाला पकडतो, मग दुसरा खेकडा त्याला नको पकडू म्हटलं. मग जाऊन द्या, ती जाण्या निघले. आपण गेलो आपल्या तिसऱ्या डेस्टिनेशनला. मध्ये गेलो तर एक गाडी पडली, पण त्यांना मदत केली. मित्रांनो, माणसाला मदत केली पाहिजे, मला पण माहिती म्हणून आपण मदत केली. तर आपण गेलो आपल्या फायनल डेस्टिनेशनला. मित्रांनो, आपण इथं पोहोचलोय डेस्टिनेशनला. आपण रील वगैरे शूट केलं. त्यांचं काय चालू झालं मला काय कळालं नाही, नुसती गणगण करत होते. तुम्हाला माहिती मित्रांचं कसं असतं, गणगण करायला लागले का झाडाच्या मागे लागले का तलवारबाजी चालू झाली. काय सांगू तुम्हाला, मित्र म्हणजे आपला मित्र परिवार तर असा असतो, काय सांगू तुम्हाला राव. मित्रांनो, इतकं खतरनाक वाटतं. आपलं फायनल आपलं सगळं शूट वगैरे झालं होतं. आज आपण निघलो कॉलेजकडे. म्हटलं जावा कॉलेजला भेट देऊन निघलो कॉलेजला. तर मित्रांनो, डायरेक्ट ढगाची काय कॉन्सेप्ट आहे हे नक्की तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये बघायला भेटणार. मी तसे रील शूट करतो पण त्याच्यातच. तर मग आपण गेलो आपल्या कॉलेजला भेटलो. मध्येच एका विठ्ठलाच्या मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर आपण आपल्या मित्राला सोडलं आणि तिथून आपण निघलोय घरी. माझा मित्र मला घरी सोडत होता. मित्रांनो, माझा पहिलाच ब्लॉग. माझ्या रीलला जसं प्रेम द्यायचं तसं याला पण द्या.